मित्रांनो नमस्कार. कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण चिखली ह्या गावी आहोत. चिखली गावचे आमचे मित्र प्रमोद भडंगे यांच्या प्लॉटवरती आलो आहे. आपण पिवळा झेंडू पाहतोय आज. पिवळ्या झेंडूमध्ये चुका काय झाल्या आणि कशा झाल्या हे मी तुम्हाला सांगतो. बघा आता तुम्ही झेंडू बघू शकता. मी आता तुम्हाला लाईन टू लाईन दाखवतोय. हे बघा ही लाईन बघा. मर किती गेली बघा. झाडं किती मेलीत बघा. ह्याच्यामध्ये आता कारणं बरीच आहेत. सगळ्यात पहिलं कारण तर टेम्परेचर आहे. दुसरं कारण आहे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन वगैरे. तिसरं कारण आहे खालून बुरशी किंवा आळ्या. सर्वात जास्त तर बुरशीचा इफेक्ट जास्त होतो. बुरशीनंच झाडं जास्त जळतात. आळी वगैरे लागली तर फक्त झाडं म्हणजे एवढी नाही होत. बघा हे किती मर लागले बघा, किती झाडं गेलीत बघा. तुम्ही बघू शकता हे झाड. फक्त 2 ते 3 दिवसाची हायगाईमुळे एवढा सगळा प्रॉब्लेम आला. तर असं कुणाच्यातच होऊ नये, कारण खर्च मोठा झालेला असतो. हे काय छोटा खर्च नाही आहे. हे खर्च ह्याच्यातून निघायचा म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. आता हा पिवळा प्लॉट आहे. तुम्ही मागचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवला तो लाल होता, त्यांचाच आहे. हा त्यांचा पिवळा प्लॉट आहे हा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा असं आहे हे. आता पलीकडे थोडंसं माझ्या पायाला लागलं, त्याच्यामुळे मी पलीकडे जायला थोडंसं न वाटेल तरी पण जातो. हे बघा हे असं आता इथं हे जे 3 वळी आहेत तुम्हाला बघा, शेवटपासून बघा इकडची सुरुवात आहे. ही 3 वळी चांगली आहेत. ह्याच्यामध्ये जास्त मर लागलेली नाही आहे. पण ह्याच्यामध्ये बघा ही जी ही तर लय मर लागली ही मधल्या बाजूत. आणि तर गवताचं प्रमाण तर आहे जास्त, पण जास्त मर हे एवढ्या ह्या भागात लागलेले आहे. तर मित्रांनो ही अतिघाई दुर्घटना होई म्हणले प्रकार असतो. ह्याला रोज सकाळ संध्याकाळ बघावं लागतंय. तसा हा शेतकरी खूप कष्टाळू आहे. आणि हा सारखं म्हणजे शेतामध्ये सकाळ संध्याकाळ शेतात असतोच. तेवढ्यातून सुद्धा एवढी मोठं हानी, म्हणजे आता ही जवळपास एवढी झाडं मारायची म्हणजे हानीच आहे ना ती. तर व्हायला नाही पाहिजे होती. पण ती काहीतरी थोडंसं कुठंतरी नजर चूक. आता इथं बघू शकता का, हे हिरवं झाड आहे बरोबर आहे. हे का हे बाहेर हे जळाले झाड बरोबर आहे का, त्याच्या बाजूला झाड आहे की. आता आपण ह्याच्यात थोडीशी माती उकरून ह्याच्यात कुठं काय आळी वगैरे काय प्रकार आहे का बघू. मुळीच बंद पडली. हो तुम्हाला हे जर दिसत असेल तुम्ही मित्रांनो नीट बघू शकता. ह्याची मुळीच बंद आहे पूर्णपणे. मुळी दिसते का? हो का मुळीच नाही. हो का कुजून गेली मुळी. पांढऱ्या मुळीचा कसलाच प्रकार नाही हो ह्याच्यामध्ये. तर हे का होईल? मुळीच नाही ह्याच्यामध्ये. हे का कुजल्यात मुळे. हो काही पांढरी शुभ्र मुळी दिसली पाहिजे. खालून एवढं मोठं झाड व्हायचं आणि त्याच्यानंतर हे जळायचं म्हणल्यानंतर अवघड आहे ना. हे तर कुठं काही दिसत तर नाही ह्याच्यात. कुठं काय आडी वगैरे तर नाही. काय आडी म्हणावं तर पण आडी खालून छोट्या झाडाला कातरणं ठीक आहे, पण एवढं मोठं झाड झाल्यावर बी नाही घ्यावं का. इथपर्यंत खांदलंय आपण तरी बी ह्याच्यात काय कुठं आळी वगैरे काय दिसत नाहीये. मित्रांनो हे शेतकरी खर्च लय करते. खतं वगैरे तर सारखं तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये असतात. सारखं शेतामध्ये असते. हे लई मेहनत करते. एवढी मेहनत करून एवढं झाड जाते म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. एवढं मोठं झाड होऊन जायचं म्हणजे. पण अडीचा प्रादुर्भाव बघितला तुम्ही आता हे ते बघू शकता. ही बी झाड जळाले. पण बरं आहे काय सुद्धा नाही मध्ये खाली आहे का. काही दिसत तर नाही हो का मित्रांनो, काहीच नाही.
ही मुळं कसं झालीत बघा ह्याची. कुठे ह्याला आळी नाही, कुठं काय खाल्लं नाही, काय नाही, पण मर आहे. बघितलं कुठंच आळी नाही. हो मित्रांनो, सॉरी, हो नीट बघितलं नाही मी. हो ह्याला आळी इथं लागली होती. हो ही साल खाली आळीनं पूर्ण. हो दिसते का तुम्हाला? ही साल खाली. हो ही साल खाऊन सालच पूर्ण संपवून टाकली. हो का, दिसते का? हो का, है का? अजून एक झाड बघू आपण काढू. हो का, हो का, ह्याची पण सालच खाल्लेली आहे आळीनं. दिसली का? सालच खाल्लेली आहे. चालते, बघूया मित्रांनो आता ह्याच्यावरती उपाय करून यांना चांगलं मार्गदर्शन करून यांचं सुजित ढवळे हे यांना मार्गदर्शन करणार आहेत. ह्यातून प्लॉट सुधारवू आपण. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.